हे गाईज, नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता मी आता आहे दीपा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट चिंचपाडा पनवेलच्या शेजारीच आहे. पाहू शकता इथे ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो. इथे ब्रिज होणार आहेत आणि पाहू शकता ही खाडी आहे, पूर्ण खाडी एरिया आहे. आणि ते कशा पद्धतीने ब्रिज बांधणार आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. इथे कामाला सुरुवात केलेली आहे, पाहू शकता. हे काही पाहू शकता पोखल्यांच्या बकेटद्वारे इथे कॉन्क्रीट करण्यात येत आहे मित्रांनो. पाहू शकता इथे ब्रिजची सुरुवात केलेली आहे. इथे ब्रिज होणार आहेत आणि बाजूला पाहू शकता तुम्ही कामोठे हा शहर आहे, बाजूलाच कामोठे शहर आणि पनवेलची खाडी. आणि या खाडीच्या मधोमध आपल्याला ब्रिज होणार आहेत मित्रांनो. खड्डे करून म्हणजे जे आपले ब्रिजसाठी लागणारे सर्व खड्डे तयार केलेले आहेत. तर नवीन काहीतरी आपल्या यूट्यूब चॅनलवर करमणूक म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे गाईज. फ्युचरमध्ये इथे काय व्हिडिओ फ्युचरसाठी पण असणार आहे, कारण की इथे आता पाहू शकता तुम्ही काय इथे खाडी आहे आणि या खाडीच्या मधोमध ब्रिज जाणार आहे. बाजूला इंटरनॅशनल एअरपोर्टसुद्धा होत आहे आणि एअरपोर्टचंच हा काम आहे मित्रांनो. ते काय डेव्हलपमेंट होणार आहे ते तुम्ही पाहू शकता. पूर्ण भराव करून इथे हे मातीचा पूर्ण भराव टाकलेला आहे मित्रांनो. पूर्ण पनवेलची खाडी दिसत आहे तुम्हाला मित्रांनो. खाडीच्या मधोमधून हा आपला ब्रिज निर्माण होणार आहे. तर पोखल्यांच्या द्वारे इथे जो कॉन्क्रीट आहे तो टाकण्यात येत आहे मित्रांनो. ॲक्च्युली इथे पंप नसल्या कारणामुळे ही अशी आयडिया करावी लागत आहे. सुपडा
जिथं चेन आहे ना तिथं जरासा आपला ब्रेकर लागायला पाहिजे होता. पंप नाही का आपल्याला? हे गाईज पाहू शकता, या अशा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत असतो. तर ॲक्च्युली आम्हाला क्वालिटीमध्ये आम्ही काम करत आहोत मित्रांनो. तर क्वालिटी काय असते, तर गुणवत्ता आपल्याला प्रत्येक गोष्टीची गुणवत्ता दाखवण्याची आपण म्हणजे प्रत्येक परीक्षा घेत असतो मित्रांनो. तर पाहू शकता ट्यूब भरत आहे इथे. तर कॉन्क्रीट किती वर्केबल आहे, किती स्ट्रेंथ येणार आहे ते याद्वारे आपल्याला कॉन्क्रीटच्या द्वारे दाखवण्यात येत आहे मित्रांनो. पाहू शकता इथे ट्यूब भरत आहे. 1 2 4 5 टोटल 9 ट्यूब घेऊन आलेलो आहोत. कॉन्क्रीटची वर्कलेबिलिटी चेक करण्यासाठी हे सर्व काही करायला लागतं मित्रांनो. चला तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे काय कसं काय. बाजूला इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे.